नमस्कार. परत एकदा नव्या भागात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण चंद्ररोहिणीची प्रेमकथा बघणार आहोत. आपल्याकडे चंद्ररोहिणीची प्रेमकथा खूप गाजलेली आहे. हं, आपण असं म्हणतो, की आपल्या पुराणामध्ये किंवा आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये अनेक वैज्ञानिक सत्य दडलेली आहे. पण या चंद्ररोहिणीच्या प्रेमकथेमागे सुद्धा एक खास असं रहस्य दडलेलं आहे. ते काय आहे ते बघूया. अच्छा. पण मुळात चंद्ररोहिणीची प्रेमकथा काय आहे? ते आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहीत असते. काहींना ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी थोडीशी मी परत सांगते. हं, हं. तर चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवती फिरतो. तो साधारण ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर फिरतो, त्याच परत ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर परत यायला त्याला 27 दिवस लागतात. हं. तर असे या 360 दिवसांच्या म्हणजे 360 अंशाच्या एक गोल हं. आणि त्याचे 27 भाग आपल्या पूर्वजांनी खूप डोकं चालवून असे 27 भाग केलेत आणि त्या 27 भागांनाच चंद्राचा एक एक महाल असं नाव दिलेलं आहे. अच्छा. आणि ती नक्षत्र हं. आणि त्या महालामध्ये एक एक ती राणी. हं. म्हणजे खरं तर त्या नक्षत्रातला ठळक तारा. हं. म्हणजे काही ठिकाणी त्या नक्षत्रांना त्या ताऱ्यांचं नाव आहे, काही ठिकाणी तारकापुंजांचं नाव आहे. हं. तर कृत्तिका हा तारकापुंज आहे, स्वाती, चित्रा या तारका आहेत. तर असे ह्या ज्या त्या तारका आहेत, त्या म्हणजे चंद्राच्या राण्या हं. असं त्यांनी कल्पना केलेली आहे. बरं. तर आपल्या पुराणामध्ये दक्ष प्रजापती हा होऊन गेला. त्याला 27 कन्या होत्या अच्छा. आणि त्या 27च्या 27 कन्यांचे लग्न त्याने चंद्राशी लावून दिलं. हं, हं, हं. आणि अशा तऱ्हेने तो लग्न सोहळा पार पडला. पण काही दिवसांनी त्याच्या जे दक्ष प्रजापतीच्या ज्या बाकीच्या कन्या होत्या म्हणजे रोहिणी सोडून हं. बाकीच्या ज्या 26 कन्या होत्या, त्यांच्या असं लक्षात यायला लागलं, की चंद्र फक्त रोहिणीच्यावरच प्रेम करतो आणि तो फक्त तिच्याच महालात जास्त जवळ असतो. आमच्याकडे तो येतच नाही किंवा फार काळ टिकत नाही, असं काहीतरी त्यांच्या तक्रार होती. हं, तो हं. आमच्यावर प्रेम करत नाही, ही मुख्य तक्रार होती. हं. त्यामुळे त्यांनी तो खूप दिवस वाट बघितली आणि शेवटी कंटाळून आपल्या वडिलांच्याकडे तक्रार केली, हं. की हा आमचा पती आमच्यावर प्रेम करत नाही. हं. त्यामुळे प्रजापती चिडला आणि त्यांनी चंद्राला धमकी दिली, अच्छा. की तू तुझं वर्तन सुधार, नाहीतर मग त्याचे परिणाम काही चांगले होणार नाहीत. अशी त्यांनी धमकी दिली. पण चंद्र आपलं ये रे माझ्या मागल्या, परत त्याचं तेच चालू होतं. हं. त्याच्यात काही सुधारणा झाली नाही वागण्यामध्ये. मग परत या कन्यकांनी जाऊन तक्रार केली आपल्या वडिलांच्याकडे, की परत चंद्र आमच्यावर काही प्रेम करत नाही, फक्त रोहिणीवरच प्रेम करतोय. तर आता तुम्ही काहीतरी करा म्हणून. हं. मग मात्र प्रजापती खूप चिडला आणि त्यांनी त्याला शाप दिला, की तुला क्षयरोग होईल आणि तू क्षयरोग होऊन त्याचा क्षीण होऊन मरून जाशील. हं. तर हं. एकेकाळी आपल्याकडे असं होतं, की क्षयरोग झाला की माणूस संपला, कारण त्याला योग्य औषधच नव्हतं हं. आणि क्षयरोग झाला म्हणजे संपलंच. हं. तर चंद्र घाबरला हं. आणि ही गोष्ट जी चंद्राची आहे, ती कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेमध्ये येते. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की दक्ष प्रजापतीने त्याला शाप दिला, त्यामुळे तो घाबरला आणि तो घाबरून रडत-रडत महादेवांच्याकडे गेला हं. आणि त्यांच्याकडे त्यांनी तपश्चर्या केली महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि मग महादेवांनी त्याला उशाप दिला आणि त्याप्रमाणे मग त्याच्या कला वाढत जाऊन आधी कमी होतात आणि मग परत वाढत जातात. अशा तऱ्हेने तो परत जिवंत राहू शकतो, हं. असा त्याला उशाप मिळाला. याच कथेची एक वेगळी अशी व्हर्जन स्कंद पुराणात येते. हं. कथा सेमच. प्रजापतीने त्याला शाप दिला आणि तो क्षीण होत चालला. आता गंमत अशी आहे, की चंद्राच्या प्रकाशामुळे वनस्पतींना जीवदान मिळतं आणि ते ज्या औषधी वनस्पती असतात, हं. त्या हं. चंद्रप्रकाशामुळे वाढतात. हं. तर अशा तऱ्हेने चंद्राचा प्रकाशच कमी झाल्यामुळे ते वनस्पती वाढेनाशा झाल्या, पृथ्वीवर लोकांना औषधं मिळेनाशी झाली हं. आणि असंच एकंदर सगळं जर गडबड उडाली असती, तर सगळं अवघड झालं असतं. म्हणून मग देवांनी प्रजापतीला विनंती केली, की तू काही कर आणि त्याला उशाप दे बरं. आणि परत त्याला नष्ट होऊ देऊ नकोस. हं. म्हणून मग शेवटी प्रजापतीने ते मान्य केलं आणि त्याला उशाप दिला आणि मग जसा चंद्र कलेकलेने कमी होत जातो, तसंच तो कलेकलेने वाढत जातो. हं. म्हणजे आता ह्या गोष्टीमध्ये आपल्याला चंद्राच्या कला, पौर्णिमा, अमावास्या ह्या गोष्टीसुद्धा अनायासे कळून जातात. हं. हं. म्हणजे गोष्टीच्या रूपाने आपल्याला त्यांनी परफेक्टली सायन्स सांगितलेलं आहे. बरोबर. तर आता ह्या चंद्ररोहिणीची जी प्रेमकथा आहे,
त्याच्या पाठीमागे शास्त्र काय आहे ते आपण बघूया. हं. मी आधी जसं सांगितलं होतं, की चंद्र रोज वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर उगवतो. हं. त्यामुळे त्याच ताऱ्यांच्या ठिकाणी परत यायला त्याला 27 दिवस लागतात आणि त्याप्रमाणे ते 27 भाग आपल्या त्या एकंदर गोल त्याच्या परिक्रमेचे पाडलेले आहेत आणि त्या ठिकाणच्या ताऱ्याला त्या नक्षत्राचं नाव दिलेलं आहे आणि त्या नक्षत्रात चंद्र जसा-जसा परत येत असतो. हं. तर गंमत अशी आहे, की चंद्राची जी कक्षा आहे, चंद्र, सूर्य आपल्याला आपल्या दृष्टिकोनातनं एका ह्याच्यातनं जाताना एका भासमान मार्गावरनं प्रवास करतात असं दिसतं. हं. त्याला इक्लिप्टिक म्हणतात किंवा क्रांतिवृत्त म्हणतात. हां, तर हां. त्या इक्लिप्टिकवरून चंद्र, सूर्य जे जातात, तर तो जो मार्ग आहे, त्या मार्गाला चंद्राची कक्षा एक छोटासा कोन करते. हं. 5.25 म्हणजे 5.25 डिग्रीजचा छोटासा कोन होतो. अच्छा. त्यामुळे होतं काय, की त्याची कक्षा आणि ही हं. इक्लिप्टिक आणि ह्याच्यामध्ये 2 बाजूला कोन होतो आणि मग त्याच्यावरनं चंद्र कधी 5.25 अंश वरती असतो, कधी हं. 5.25 अंश खाली असतो. बरोबर. तर ह्या परिक्रमेच्या दरम्यान त्याच्या जवळ ज्या तारका येतात, हं. त्यांच्याशी त्याची पिधान युती होते. अच्छा. तर आधी आपण थोडंसं पिधान युती म्हणजे काय ते बघूया. तर खरं तर अवकाशस्थ कुठल्याही 2 गोलांमध्ये पिधान युती होऊ शकते. म्हणजे बरेच वेळेला काय होतं, की एखादा छोटा अगदी लघुग्रहाची सुद्धा पिधान युती होते. हं. ताऱ्याची पिधान युती होते किंवा चंद्राची सुद्धा होत असते. तर समजा आपण इथे चंद्राचं जर उदाहरण घेतलं, तर चंद्र आकाशात आपल्याला दिसतोय आणि त्याच्या पाठीमागून एखादा तारा असा जातो हं. आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो. हं. त्याला चंद्राची पिधान युती झाली असं म्हणतात, अच्छा. त्या ताऱ्याची. हं. तर मागे मी बघितल्याचं इतकं आठवतंय, एक अतिशय सुंदर दृश्य दिसलं त्यावेळेला मला बघायला मिळालं होतं, की चंद्राचीच पिधान युती सिंह राशीतल्या मघा तारेबरोबर होणार होती. हं. हं. आणि गंमत अशी होती त्यावेळेला, की चंद्राची कोर होती आणि त्याच्या काळ्या भागाकडनं ती तारका आत शिरणार होती हं. हं. आणि मग ब्राईट भागाकडनं ती बाहेर पडणार होती. हं. त्या मधल्या अंतरात साधारण 1 तास 2 तासाचा वेळ जातो. हं. पण अगदी ती तारका हळू-हळू जवळ येत चंद्राच्या काळ्या त्या बाउंडरीपर्यंत आली हं. आणि एक वेळ अशी आली, की एक तारका दिसतेय ती हं. आणि दुसऱ्या क्षणी ती दिसेनाशी झाली. बरोबर. पण तिथे तर अंधार होता, पण हां. दिसेनाशी झाली म्हणजे ती चंद्राच्या पाठीमागे हं. गेली. हं. आणि मग काही काळानंतर ती म्हणजे साधारण 1 तास 2 तासांनी ती चंद्राच्या तेजस्वी भागाकडनं बाहेर आली. हं. तर हे पिधान युतीचं असं सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतं. तर हं. ह्याला म्हणतात पिधान युती. हां. तर आता चंद्राची जी कक्षा मी सांगितलं, की आपल्या अयनिक वृत्ताला कोन करून जाते. हं. तर त्या दरम्यान ज्या तारका येतात, त्यांच्याशी त्यांची पिधान युती होते. हं. आणि म्हणजे ह्या नक्षत्र मंडळातल्याच तारका, हं. बाकी नाही. हं. तर ह्या ज्या तारका आहेत, त्यातल्या खरं तर रोहिणी, ज्येष्ठा, मघा, ह्या बऱ्याचशा तारका त्या वाटेवर येतात. त्यात बऱ्यापैकी तेजस्वी पण असतात. पण त्यात सगळ्यात तेजस्वी रोहिणी असते. हं. तर रोहिणी या तारकेशी त्याची पिधान युती जास्तीत जास्त वेळा होते. हं. हं. आता नव्या शास्त्राच्या दृष्टिकोनातनं जेव्हा प्रयोग केले गेले, तेव्हा असं लक्षात आलं, की 4 अंश आणि 6 अंश ह्यामधल्या भागापट्ट्यामध्ये ज्या तारका येतात, त्यांची चंद्राशी पिधान युती जास्तीत जास्त वेळ होते. हं. हं. शास्त्रज्ञांनी असा एक सर्व्हे घेतला होता, की साधारण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी चंद्र रोहिणीचे पिधान युती किती वेळा होते ते बघितलं. जवळ-जवळ 49 वेळा चंद्र रोहिणीची युती झालेली होती. बरं. त्या मानाने बाकीच्या कमी झालेल्या होत्या. हं. हं. तर तर आता इथे आपल्या पूर्वजांचं कौतुक करावं तेवढं थोडं, असं मला खरं तर वाटतं. कारण एकतर पिधान युती म्हणजे हे बऱ्याचसं अतिशय सखोल निरीक्षण करून घेतले जाणारे हे आहेत, हं. नोंदी आहेत हं. म्हणजे या. हं. हं. आणि त्यात कुठली तारका तिच्या जवळ येते, कुठली लांब जाते किंवा किती वेळा त्या तारकेचं पिधान युती चंद्राशी होते, हे त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. इतक्या बारीक-सारीक गोष्टी त्यांनी नोंदवून ठेवलेल्या आहेत आणि हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी गोष्टी रूपाने कसं ते आपल्या समोर मांडलेलं आहे,
जेणेकरून आपल्याला त्यातलं शास्त्रीय रहस्यही लक्षात येईल. हं. खरं तर शास्त्रीय रहस्य त्यातलं लोप पावलं. आपल्यापर्यंत फक्त ती गोष्ट आली. गोष्टच आली आणि मग चंद्ररोहिणीची प्रेमकथा आपण म्हणायला लागलो. हं. पण ह्याला जबरदस्त कारण असं आहे, की रोहिणी हा एकच तारा असा आहे, की जो या पट्ट्यात बरोबर फिट होतो. हं. बाकीचे थोडे-थोडे कमी-जास्त प्रमाणात असतात. ते तेजस्वी पण आहेत. पण रोहिणी तारा हा जास्त तेजस्वी आहे. चंद्राच्या प्रकाशात सुद्धा तो उठून दिसतो आणि शिवाय तो त्याबरोबर पट्ट्यामध्ये येतो. हं. म्हणून रोहिणीची चंद्राशी जास्त वेळा पिधानी युती होते आणि म्हणून याचा अर्थ मग त्यांनी असा लावला, की चंद्र फक्त रोहिणीवरच प्रेम करतो. तो बाकीच्या कोणाच्या वाट्याला जातच नाही. तर अशी ही आपली सुंदर चंद्र-रोहिणीची जी प्रेमकथा आहे, त्याच्या पाठीमागे हे असं जबरदस्त शास्त्र दडलेलं आहे, वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे. तर त्या आपल्या थोर अशा पूर्वजांच्या काय म्हणतात त्याला इंटेलेक्चरची किंवा त्यांच्या हुशारीचं किती कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. नक्कीच. त्यांची ही खूप मोठी देण आहे असं आपण अगदी, म्हणूयात. अगदी, नक्कीच, अगदी. नक्कीच. वैज्ञानिक सत्य म्हटल्यावर किंवा आपल्या पूर्वजांचं जे कौतुक आपण करतो, ते अजून बऱ्याच बाबतीत आपल्याला करता येईल, की अधिक महिना हा सुद्धा जो भाग आहे, तो सुद्धा खरं तर अत्यंत कौतुकाचा असा भाग आहे, की त्यांनी अत्यंत चतुराईने अधिक महिना घेऊन आपल्या कॅलेंडर बरोबर व्यवस्थित समतोल राखलं. हं. जे इंग्लिश कॅलेंडरच्या बाबतीत होत नाही, त्यामुळे जबरदस्त चुका झालेल्या आहेत ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये. अच्छा. तसंच अजून एक गोष्ट अशी आहे, की आपल्या जे आपलं जे खगोलशास्त्र आहे प्राचीन, त्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी कळू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ चंद्र हा म्हणजे पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्राजवळ असतो, ते नक्षत्राचं जे नाव आहे, उदाहरणार्थ चित्रा. चित्रा या ताऱ्याजवळ जर चंद्राचा पूर्ण चंद्र असेल, तर तो चैत्र महिना चालू असतो. हं, हं. म्हणजे वाह! समजा जर तुम्ही एखाद्या अ, आ कुठे आडरानामध्ये किंवा कुठे जहाजावर असाल किंवा कुठल्यातरी बेटावर अडकलेला असाल, जिथे तुम्हाला कशाचीच माहिती होऊ शकत नसेल, तर तिथे तुम्हाला फक्त या गोष्टीवरनं, चंद्राच्या ठिकाणावरनं हं, कुठला महिना चालू आहे, हं, म्हणजे हिंदू महिना चालू आहे, हं. ते तुम्हाला समजू आणि शकतं. कुठली तिथी चालू आहे आणि तेही कळू तिथी शकेल. चंद्राच्या हां. एकंदर आकारमानावरनं कुठली तिथी आहे तेही समजू शकतं. वाह! वाह! हे इंग्लिश महिन्यांच्या किंवा तारखांच्या बाबतीत अजिबातच होत नाही. कारण हं. आकाशात बघून आज 19 तारीख आहे का डिसेंबर महिना आहे का जानेवारी महिना आहे, हे काहीही सांगू शकत नाही. हं. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ बरोबर सांगू शकतो. हं. कारण विशाखा नक्षत्राजवळ असेल तर वैशाख, ज्येष्ठाजवळ असेल तर ज्येष्ठ. असंच बरोबर त्या ठिकाणी हं. जेव्हा चंद्र पौर्णिमेचा चंद्र येतो तेव्हा ते तो महिना आपल्या पृथ्वीवर चालू असतो. हं. हिंदू महिना. हे आपल्या प्राचीन खगोलशास्त्राची महती आहे. वाह!